श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा, 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 हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। 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 श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री सांब सदा शिवाय नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः, श्री माता पिताय नमः। कुंडली कवरदार विठ्ठल, पार्वती पते हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय, बजरंग बली की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सब संतन की जय। श्री गणेशाय नमः। जय जय ब्रह्म अनंत ब्रह्मांड नायका, चतुराच्या निज जनका। चौघासही नवे आवका, तुझे रूप वर्णावया। वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्न कुरुमे देव, सर्व कार्येषु सर्वदा, या गणरायाला वंदन करून श्री राधाकृष्ण भावमंद मंडल मसद बुद्रुक आज इथे श्री कृष्ण जन्म सोहळा, गोकुलाष्टमी सोहळा साजरा होत आहे। तरी श्री बाळाराया पाटील यांनी हे भगवंताचं देवालय बांधलं आणि ते श्री भावबंद मंडळ, राधाकृष्ण भावबंद मंडळ यांच्या ताब्यात देऊन आज वर्षानुवर्षे हा सोहळा इथे आनंदाने पार पडत आहे। तरी श्रोतेजन हो, तुमच्या चरणावर वंदन करून, मायापिकाच्या चरणावर वंदन करून, श्री गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोर्वे यांच्या चरणावर वंदन करून, श्री गोपालकृष्णाच्या चरणावर वंदन करून आपण ग्रंथप्रवेश करत आहोत। की गणेशाला वंदन करून इथे ग्रंथकर्ता जय जय आनंद ब्रह्मांड नायका, चतुरानना निज भक्त जनका, या इथे जे जमलेले सर्व भक्त आहेत, या भक्तांचा सांभाळ करणारा हा भगवंत, या भगवंताला माझा नमस्कार असो, असे करून ग्रंथ प्रवेश करत आहोत। साई जन वेडे होती, 18 खुंटली गती, 4 जणी तटस्थ पाहती, स्वरूप स्थिती न वर्णवे। आणि या भगवंताचं इथे आता आगमन होणार आहे आणि भगवंताचं आगमन होत असताना
चार मुक्ती सुद्धा इथे काढल्या तटस्थ झाल्यात. काम क्रोध मद मच्छर हे आपले जे विकार आहेत हे सुद्धा शांत झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आणि 18 पुराण हे सुद्धा या भगवंताचं वर्णन करायला काय झालंय की त्यांना या भगवंताचं वर्णन करणं एवढे 18 पुराण सुद्धा शांत झाले. असा हा भगवंताचे प्रागटीकरण इथे होणार आहे. पाचानुरेची ठाव चारी साईच जाहली वाव 14 जणीची ठेव न चले स्वरूप आणि वर्णावया. अशा प्रकारे 6 सायुज्यता स्वरूपता अशा 6 मुक्ती आहेत. आणि 5 वर्ण आहेत, पृथ्वी आप तेज वायू आणि गगन. आणि या गगनांना सुद्धा या भगवंताची म्हणजे भगवंताचं आगमन होणार आहे हे त्याचं वर्णन करता येत नाही असं इथं ग्रंथकर्ता सांगतोय. शिनल्या बहुत 64 8 जणी बहुत कष्टी 11 ही पुटी स्वरूप तुझे वर्णिता. आणि भगवंत या श्री गणरायाजवळ ज्या 64 कला आहेत विद्या आहेत असा तो गणराया. आणि त्या गणरायाच्या विद्या सुद्धा इथे थांबल्यात स्थिरावल्यात. का स्थिरावल्यात की भगवंताचं प्रागटीकरण होणार आहे, भगवंताचं जन्मदिवस आहे म्हणून. आणि एक 12 देखण्या 16 जणी चतुर शाहण्या आणि 14 डोळे मोडण्या लाजोनिया तटस्थी. आणि अशा प्रकारे या सर्व वेदिका या सर्व या काय केला या भगवंताचं आगमन आहे, या भगवंताचं गुण वर्णन त्यांना कोणालाच करता येत नाही एवढं असं हे भगवंताचं गुण आहेत. आणि ते गुण आता इथे कवी आपल्याला वर्णन करत आहे. 25 जाहली वाव 3 नुरेची नाव 2 म्हणणे अभाव हे तेथे विराळे. 4 मुखांचा वर्णिता भागला 5 मुखांचा तटस्थ राहिला 6 मुखांचा दडला कपटा माझी जाऊनी. आणि अशा प्रकारे आता इथे ब्रह्मदेव सुद्धा या भगवंताची स्तुती करताना कार्तिक स्वामी सुद्धा कुठे गेलाय तपश्चर्या करण्यासाठी दरी कपाटेमध्ये गेलाय असे इथे ग्रंथकर्ता वर्णन करत आहे. सहस्त्र मुखांचा वर्णिता देख तोही जाहला तळी तल्पिक थोरांसी पडले अटक एक मुखे काय वर्णू. आणि इथे ग्रंथकर्ता बोलतोय एवढे असे म्हणजे सहस्त्रमुखांचा शेष सुद्धा या भगवंताचा काय करायला वर्णन करायला थकला तर मी तर एक पामर आहे, मी एक कवी बोलतोय मी तर एक पामर आहे, मी काय या भगवंताचं वर्णन करू. जिमुतीचे बिंदू किती हेही एक वेळा होय गणती निराली पाय वेदिती परी तुझी स्थिती अगम्य. आणि जर आपण पृथ्वीवर जर फिरायला गेलो तर पृथ्वीचे धुळकण सुद्धा गणती करता येईल. पण या भगवंताचे समुद्राचं पाणी सुद्धा एक वेळेला मोजता येईल. पण या भगवंताचं गुण मला काय वर्णन करता येत नाही एवढं हे भगवंताचं गुण आहेत असं इथे ग्रंथकर्ता सांगत आहे. होईल पृथ्वीचे वजन गणवेल सिंधूचे जीवन अनिवारी किती तृण मोजवेले गणिताते. अंबर आहे किती विती हेही गणवेल रमापती परी तुझे गुण निश्चिती न वर्णिविते कोणाते. आणि अशा प्रकारे पृथ्वीवरचं गवत सुद्धा मोजता येईल, आकाश किती आहे हे सुद्धा वित घालून मोजता येईल. पण या भगवंताचे जे गुण आहेत हे वर्णन करता येत नाही असं ते ग्रंथकर्ता सांगत आहे. असो आता पूर्वनुसंधान द्वितीयाध्याय संपता पूर्ण कंसे देवकीचे गर्भवधून साई टाकिले बंदिशाळे. आणि अशा प्रकारे इथे ग्रंथकर्ता सांगतोय की आता इथे वसुदेव देवकीचं लग्न झालंय आणि लग्नामध्ये काय झालंय, लग्नामध्ये आकाशवाणी झालेली आहे. आकाशवाणी अरे कंसा तू या बहिणीच्या लग्नामध्ये एवढा उन्मत्त होऊन नाचतोस पण तिच्या उदरामध्ये येणारा मुलगा तुझा वध करणार आहे. आणि हे एवढं ऐकल्यानंतर कंसाने काय केलंय वसुदेव देवकीला बंदिशाले टाकलेले आहेत. पाप जाहले उत्कट जाण गांजिले गाई ब्राह्मण
यावरी क्षीरसागरी जगज्जीवन काय करिता जाहला. बघा, एक प्रकारे माणूस या पृथ्वी तलावर जीवन जगत असताना एक माणसाला प्रत्येकाला मत असतं की मी मोठा आहे, मी श्रीमंत आहे. पण ज्या दिवशी तुमच्या जसं शिशुपालाचा 100 अपराध भरल्यानंतर भगवंताने शिशुपाला मारला की त्याला अपराध करून देत होता, एक एक अपराध शिशुपाल करत होता आणि भगवंताने त्याला शेवटच्या 100 आपण बोलतो शिशुपालाचा अपराध भरू दे मग याचा देव वाकडा करीत. मग त्या तसा हा कंस काय झाला होता, उन्मत्त झाला होता. आणि कंस उन्मत्त झाल्यानंतर भगवंत क्षीरसागरामध्ये बसून विचार करत होते का हा कंसाची आणि गायी ब्राह्मण यांचा छल केला. मग आता हा छल करताना प्रत्येक जीवात्म्याला प्रत्येक जीवाला त्रास होत होता आणि त्या त्रासातून यानं मुक्त करणारी भगवंत विचार करत आता आपला अवतार घेणार आहे. अनंतासी म्हणे अनंत चला अवतार घेऊ त्वरित करू दृष्टांचा निपात संत भक्त रक्षुपय. आणि ते भगवंत शेषाला बोलतात आता चला आपण अनंताशी म्हणे अनंत बघा की शेषाला बोलतात की चला आपण आता पृथ्वी तलावर जाऊया, या दृष्टांचा आपण आता काय करूया, नाश करूया. आणि मग तव बोले धरणीधर मी न घे आता अवतार पूर्वी मी जाहलो सौमित्र कष्ट फार भोगिले. अरे भगवंता तुम्हाला अवतार घ्यायला सांगतो, पण ज्या वेळेला राम अवतारामध्ये मी होतो त्यावेळेला मी लक्ष्मण तुला सगोदर होतो, त्यावेळेला मला त्रास कष्ट भरपूर झाले आणि मग मला का तू आता अवताराच्या खाणीमध्ये लुटू नको, मी का अवतार घ्यायला तयार नाही असं भगवंताला शेष बोलतोय. हसोनी बोले द्विसहस्त्र नयन अष्टवितांसी अनेय पोषण निहार घोरारण्य तुम्हा सवे सेविले जी. आणि मग इथे बलिभद्र बोलतोय, शेष बोलतोय की देवा की ज्या वेळेला 7व्या अवतारामध्ये अवतार घेतला होता मी त्यावेळेला मी अखंड उपवासी राहिलो, की तुम्हाला जीव घातलं पण मी उपाशी राहिलो आणि मला आता हे कष्ट काय सहन होणार नाही. अशा प्रकारे ते शेष बोलत आहेत भगवंताला. आता आपणची अवतारावे अवतार नाट्य दाखवावे गो ब्राह्मण सुखी रक्षावे प्रतिपाळावे साधू जन. भगवंता की तुम्ही आता काय करा की मला काय अवतार घेता येणार नाही. बलिभद्र शेष नारायण बोलतोय की मला अवतार आता नको आहे, की तुम्हीच आता काहीतरी अवताराचं नाट्य तयार करा, नटनाट्य तयार करा आणि तुम्हीच अवतार घ्या, मी आता थकलोय असा इथे शेष बोलत आहे देवाना. टाकोनी कपट कुटिल भाव स्वामी सिंहासे भोगीराव बोले कौतुकर माधव शेषाप्रती स्वानंदे. आणि मग हा शेषाची ही वार्ता ऐकल्यानंतर भगवंत कौतुकाने शेषाला काय बोलतात, तू माझा प्राण सखा समरभूमीचा पाठी राखा तुझवीन भक्त टिलका अवतार मीन घेची. अरे शेषा, अरे तू माझा पाठीराखा आहेस, तू माझा एक बंधू आहेस, सखा आहेस. तू आजपर्यंत जिथे मी आहे तिथे तू आहेस आणि तू जर अवतार घेतला नाहीस तर मी का अवतार घेणार नाही असं भगवंत शेषाला बोलत आहे. तू माझे निजांग पूर्ण तू सखया माझा निज प्राण तुझवीन मज एक क्षण न गमेची जीवलगा. अरे सखया, माझी तू सावली आहेस, माझी सावली पडल्यानंतर एका सावलीमध्ये सावली मिसलावी त्याप्रमाणे तू आहेस आणि तू माझा कसा आहेस, सखा आहेस. तू जर नसेल तर माझ्या अवताराला काय आहे, माझा अवतार शून्य आहे आणि मग तू नसेल तर मला अवतार कसा घेता येईल असा भगवंत इथे शेषाला बोलत आहे. तू जाहलासी पूर्वी लक्ष्मणा लंकेसी केले रणकंदन बहुत सेवा करुण मज तुवा तोषविले. अरे शेषा, की तू ज्या वेळेला राम अवतारामध्ये तू लक्ष्मण झालास आणि लक्ष्मण झाल्यानंतर असं रणकंद केलं, रावणाबरोबर युद्ध केलं आणि त्यावेळेला की मला तू तिथे युद्ध करून मला काय केलं, मला प्रसन्न केलंस तू आणि मग तू आज माझ्याबरोबर येत नाही असं इथे भगवान विष्णू शेषाला बोलत आहे. आत्ता पुढे जाय सत्वर होई माझा ज्येष्ठ सहोदर मी तुझी आज्ञा पाळीन निर्धार बळीभद्र होई तू. अरे बाबा, आता काय कर, राम अवताराने मी माझ्या आज्ञेने तू जगलास
मी बोलावं त्याप्रमाणे तू वागलास. मग आता काय कर की आता तू माझ्या अगोदर अवतार घे. तू आता पृथ्वी तलावात जा, माझ्या अगोदर अवतार घ्या, तिथे माझा मोठा भाऊ म्हणून बलिभद्र म्हणून तू जन्माला ये अशी भगवंत शेषाला आज्ञा करत आहेत. वडील बंधू तू होई देवकीच्या गर्भी जाऊनी राही. मी योग माये सलवलाही पाठवितो तुझ मागे. आणि मग तू काय कर, जिथे देवकी आहे, जिथे देवकी वास्तव्य करते तिथे देवकीच्या उदरामध्ये तू जा. तिथे 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 मी उत्तीर्ण होणार आहे. देवकीच्या उदरामध्ये जा, तिथे माझा तू मोठा बलिभद्र म्हणून माझा भाऊ जन्माला आहे. आणि त्याच्यानंतर मी योगमायेला पाठवते आणि योगमाया तुझ्या मागे अवतार घेईल. कंसे वदिले गर्भ सकळ तुझ योग माया काढील. मग गोकुली नेऊन ठेविल रोहिणीच्या निज गर्भी. आणि तू तिथे गेल्यानंतर, देवकीच्या गर्भात गेल्यानंतर मी जी योगमाया पाठवतोय, आता तिथे तर त्यांनी 6 गर्भ मारलेले आहेत कंसानी. आणि मग आता योगमाया तुला काय करील, तिथे तुला देवकीच्या उदरामध्ये नेऊन ठेवील असं इथे भगवंत शेषाला बोलत आहे. माया जाईल यशोदेच्या उदरा मग मी येईन मथुरापुरा. देवकीच्या गर्भोवरा माझा अवतार रूप होय. आणि मग मायाला जे मी पुढे पाठवणार आहे ती माया कोणाच्या यशोदेच्या उदरात जाईल. आणि मी मग ज्या वेळेला तिच्या उदरात गेल्यानंतर मग मी पुढे अवतार खाणीमध्ये प्रगट होणार आहे. उपजतांची गोकुली येईन मग तुम्ही आम्ही खेलो दोघे जण. गोरक्षमीचे संपूर्ण दैत्य तेथील संहार. आणि मग तिथे देवकीच्या उदरामध्ये मी जन्माला येईन. पण देवकीच्या उदरात जन्माला आल्यानंतर मी लगेच काय करणार आहे की मी लगेच गोकुळात येणार आहे. आणि मग तिथे आल्यानंतर आपण काय करू की आपण दोघे भाऊ एकत्र राहू आणि मग तिथे तिथे क्रीडा करू, खेळू आणि ब्राह्मणांचा आपण तिथे काय करू, सांभाळ करू असे भगवंत शेषाला बोलत आहेत. करुणी साष्टांग नमन पुढे चालला संकर्षण. देवकीच्या उदरी येऊन गर्भ राहिला 7वा. भगवंताची आज्ञा शेषाने मानली, शंकरसेन शेषाने मानली. आणि मग शेषाने काय केलंय, देवकीच्या उदरामध्ये 7वा गर्भ प्रस्थापित झालेला आहे. दिवसे दिवस गर्भ वाढे मंदिरी परम प्रकाश पडे. जैसा पळे तळ सूर्य चढे उदयाद्रिनुनी पश्चिमे. आणि अशा प्रकारे इथे देवकीच्या उदरामध्ये इथे शेषाचा अवतार आलेला आहे. आणि मग तिथे काय झालं, दिवसादिवस तिचा गर्भ वाढत होता. आणि गर्भ वाढत असताना त्या मंदिरामध्ये काय होता, आता देवाचाच अवतार बोलल्यानंतर प्रकाश पडत होता. आणि अशा प्रकारे सर्वत्र प्रकाश म्हणजे अंधकाराचा नाश होत होता. का, तो भगवंताचा अंश देवकीच्या उदरामध्ये वाढत होता. वसुदेवा प्रति देवकी बोले 6 वेळा मी गर्भिणी जाहले. परी नवल वाटते ये वेळे गर्भाचे मज लागी. आणि त्यावेळेला गर्भ पोटात वाढत असताना देवकी वसुदेवांना बोलते, नाथ आजपर्यंत माझ्या भावाने अशी 6 मुलं मारली. मग 6 मुलं मारली त्यावेळेला मला एवढं काही वाटलं नाही, मला दुःखच वाटलं. पण ह्यावेळेला मला काहीतरी वेगळं वाटते, मला असा वेगळा असा भास होते, मला काहीतरी वेगळं होते अशी देवकी वसुदेवांना बोलत आहे. वाटे पृथ्वी उचलीन की आकाशाधीर देईन. 7 समुद्र साठवीन नखाग्री मज वाटतसे. अवतार कोणाचा होता, शेषाचाच अवतार होता. आणि मग तिच्या उदरामध्ये जो गर्भ वाढतो शेषाचा. आणि त्यावेळेला देवकी बोलते की हे नाथा, की मला असं वाटतंय काय की मी पृथ्वीला उचलून दिलेली आहे. मी आकाशाला मी असं धरून मी वर उचलून दिलंय असं मला वाटते. की 7 समुद्र माझ्या नखामध्ये आहेत असं मला भास होतंय. असे तिला भास होत होते. आणि ती वसुदेवांना सांगत होती. वाचतो का सर त्या या बसा थोडी. हाती घेऊन नांगर मुसळ मीच मर्दीन कंसदळ.
दैत्य मारावे समूळ मना माझी वाटतसे. आणि नाथा मला असं वाटतंय की या हातामध्ये नांगर आणि मुसल घ्यावं आणि त्या कंसाचा वध करावा असं मला वाटतं आणि मीच मारीन अशी ती वसुदेवासमोर देवकी बोलत आहे. वसुदेव म्हणे ते क्षणी न कळे ईश्वराची करणी. एवढा तरी वाचोनी विजय हो का सर्वदा. आणि मग ज्यावेळेला हे देवकीचं बोलणं ऐकल्यानंतर वसुदेवाला मनातून भय वाटतोय की आता 6 मुलं तरी यांनी मारलीत, हा तरी एवढा तरी वाचेल तर बरा होईल. मनातून चिंतातूर झालाय वसुदेव की ही अशी काय बोलते. आणि मग पुढे तो लागला 7वा मास निद्रा आली देवकीस. वसुदेव ही सावकाश निद्रावनवी निमग्र. आणि अशा प्रकारे काळा मासाने वाढत जाताना 6 महिने निघून गेले आणि 7वा महिना देवकीला लागलाय. आणि त्यावेळेला देवकी आणि वसुदेव निद्रेत असताना काय झालंय. तवती हरीची योग माया तिची ब्रह्मांदिका न कळे चर्या. इच्छा मात्रे महत्कार्या ब्रह्मांड हे रचिले. आणि या भगवंताची लीला आघात आहे आणि भगवंत काय क्षणामध्ये करील हे कोणाला कळत नाही. आणि मग ही भगवंताचीच माया होती आणि अशा अखंड ब्रह्मांडाचा रचयिता हा भगवंत आणि भगवंतच पुढे उदरामध्ये जन्माला येणार आहे. आणि भगवंताचीच माया आहे. बलिभद्र सुद्धा बलिभद्राचा हिच्या उदरात जन्म वाढत आहे. आणि मग पुढे ब्रह्मा विष्णू शिव तिन्ही गर्भी आले बाले तिन्ही. परी एकांशी नेत्र घडवूनी स्वरूप पाहो नेदीच. भगवंताची लीला किती आघात आहे. ज्या वेळेला सत्य अनुसयाचं जेव्हा परीक्षा पाहणारी भगवंत आले, ब्रह्मा विष्णू महेश देव आले आणि त्याला सुद्धा या भगवंताने काय केलं, तिच्या झोलीमध्ये 3 बाळ जन्माला घातली. आणि 3 बाळ जन्माला घातल्यानंतर 3 बाळांचा काय केला, एक देवदेही केला. या भगवंताची लीला आघात आहे की नाही असा इथे ग्रंथकर्ता वर्णन करत आहे. आत्मसुखाचा समुद्र त्या पहुडले जीव समग्र. परीचा खोने दि अनुमात्र गोडी तेथेची कोणाते. ही जो पृथ्वीवर जी अथांग मूल माया आहे आणि या माया या भवसागरामध्ये आपण आज जीव जंतू जे वाढत आहेत, पाण्यामध्ये जीवजंतू किती आहेत, पृथ्वी तलावर जीव किती वास्तव्य करतात, पण कोणाला पत्ता लागत नाही की कोण कुठल्या आकाराचा आहे, कोण कसा आहे. प्रत्येक जीवाला जो वाढवणारा बघा, पृथ्वी तलावर अनेक प्रकारची माणसं आहेत, अनेक त्यांची चेहरा आहेत. कोणाचा चेहरा साम्य आहे का. एवढं जाऊन जर आपण पुढे जाऊन जर सांगायला गेलो तर प्रत्येकाचा आपण आधार कार्डचा जर ठसा प्रत्येकाचा कोणाचा सेम आलाय का. म्हणजे या भगवंताने किती काळजी ठेवून प्रत्येक जीवाला जन्माला घातलाय की प्रत्येक माणूस दिसतोय कसा पण त्याच्या बोटाचे ठसे सुद्धा वेगळे आहेत. असा भगवंत, याची माया कोणाला कळलेली आहे का. हे चैतन्याची बुंदी, हे चैतन्याची बुंदी, हे अरूपाची रूपकत्री. ब्रह्मांडाचे पुतळे नाना गती, एका सूत्रे नाचवी पै. इथे सांगितलं की सूत्राची दोरी कळू देते, म्हणजे सूत्रधारी बाहुली नाचवे सवी होते. ज्या वेळेला तो बावळ्यांचा खेळ करायला जेव्हा गारुडी येतं त्यावेळेला त्याच्या हातामध्ये धागा असतं आणि त्या बावळ्यांचा तो खेळ करत असतो. आपल्याला वाटतं बावळ्या कशा नाचतात, पण त्या सूत्राचा दोरा कळून देत नाही तो भातुकलीचा खेळ करणारा. आणि मग त्यावेळेला हा भगवंत सुद्धा प्रत्येक जीवसृष्टी निर्माण करताना प्रत्येक जीवसृष्टी अशी त्याने मापाने निर्माण केलेली आहे की त्यांची आपली इकडची भणक तिकडं लागत नाही, असा हा भगवंत आहे. इने निर्गुण गुणासी आणिले, इने मना अनामासी नाम ठेविले, इने निराकारासी आकारिले, धरविले अवतार. आणि प्रथम जन्म जर असेल तर मायेचा जन्म आणि मायेच्या वास्तव्यातून ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म झाला आणि मग या मायेच्या शक्तीमुळे जन्म झाला आणि हीच मूल माया आता पुढे येणार आहे जन्माला. आणि मग
हे पतीस न कळता गर्भिणी जाहली पतिव्रता ब्रह्मांड रचिले तत्वता इच्छा मात्रे करूया. आता इथे काय झालंय, नंदाला सुद्धा माहिती नाही पडलंय की रोहिणीच्या उदरामध्ये माया आलेली आहे आणि हे सुद्धा पती जवळ असताना सुद्धा अचानक ते आता इथे गर्भिणी होणार आहे. सेजे निजवूनी भरतार सृष्टी घडी मोडी समग्र समाचार अनुमात्र कळोने दीपती ते. आणि मग पतीच्या बरोबर स्त्री एका पलंगावर झोपलेली आहे, तरी पण त्या भगवंतांनी लीला अशी केली की त्या पतीला सुद्धा माहिती नाही की माझी पत्नी गर्भिणी आहे म्हणून. आणि अशा प्रकारे हे कवटाळीन निर्धारी नसतीच दैवते उभी करी जीव पाडिले अघोरी नाना योनी हिंडवी. बघा अशा प्रकारे या भगवंताची जी लीला आहे, भगवंताची जी माया आहे, ही आपल्याला सुद्धा त्या मायेचा अंत लागलेला नाही. आणि भगवंत एका क्षणामध्ये काय करील आणि हे कोणाला सुद्धा त्याचा पत्ता लागणार नाही. काही करता करूचा कोण आहे, तो भगवंत परमात्मा आहे. धरील कोणी स्वरूपाची चाड त्यावरी घाली नसते लिंगाड पुढे स्वर्ग सुख करी आड तेची गोड दाखवी. आता एखाद्या माणसाला काय असतं, सौंदर्याचा जेव्हा अभिमान वाटतं की मी किती सुंदर आहे, मी समाजामध्ये फिरताना तो आपल्या सौंदर्य जपत असतो, पण एक दिवशी अकस्मात असा होतं की रस्त्यामध्ये जाताना तो पडतोय आणि त्याच्या चेहऱ्यावर विद्रूपपणा येतोय. म्हणजे भगवंत काही क्षणामध्ये एखादा सुंदर चेहरा सुद्धा काय करतोय, विद्रूप करतोय. म्हणजे असा हा भगवंत आहे की एखाद्याला हसविल तर एखाद्याला रडविल, असा हा भगवंत चातुर्याखाने आहे. गोड ते कडवट केले कडवटा गोडपण दाखविले अहंकारा मध्य जीवा पाजिले वेडे केले सर्वही. आपण दररोजच्या जीवनामध्ये जगत असताना आपण काहीतरी काय करतो, भाज्या सेवन करतो, पण कारला जर आपण पाहिला तर तो वरून आपला किती सुंदर दिसतो, पण जर त्याची भाजी बनवलं तर तो काय असं कडू, म्हणजे बघा सुंदर दिसणारी वस्तू. म्हणजे काय भगवंतानी प्रत्येक वस्तूमध्ये कसं गुण निर्माण केलं हे इथे ग्रंथकर्ता सांगत आहे. आता सो या माया राणी इची विपरीतची करणी तिने देवकीच्या गर्भ काढूनी गोकुळासी पैनेला. अशा प्रकारे इथे देवकी गर्भीण असताना मायेने काय केलंय, त्या देवकीच्या उदरातला जो गर्भ होता तो काढलाय आणि कुठे नेला, गोकुळामध्ये नेलाय. कैसा नेला काढूनी ब्रह्मांदिका न कळे करणी रोहिणी वसुदेवाची पत्नी नंदगृही होती आणि मग इथे जो या मूळ मायेने जो देवकीच्या उदरातला जो गर्भ काढून नेला हे ब्रह्माला सुद्धा, ब्रह्मदेवाला सुद्धा समजलं नाही. आणि काय केले, तिने येऊन रोहिणीच्या गर्भामध्ये त्याला प्रस्थापित केलेला आहे. कंसाची भये जाण नंदगृही राहिली लपोन तिच्या पोटी नेऊन गर्भ घातला ते क्षण. आणि मग कंसाच्या भीतीमुळं इथे रोहिणीच्या गर्भामध्ये, रोहिणी कुठे होती, नंदगृही होती. आणि मग नंदगृही असल्यामुळं त्या रोहिणीच्या गर्भामध्ये तो गर्भ, देवकीच्या गर्भातला गर्भ या मूल मायेने आणून सोडलेला आहे. निजले ठाई गर्भ पोटात घातला स्वयंभ परम तेजस्वी सुप्रभ सूर्य जैसा तेजस्वी. आणि अशा प्रकारे रोहिणी झोपलेली असताना तिच्या उदरामध्ये या मूलमायेने हा देवकीचा गर्भ आणून सोडलेला आहे. आणि मग जागी जाहली रोहिणी तो 7 मासांची गर्भिणी म्हणे कैसी जाळी करणी चिंतामणी वर्तली. आणि अशा प्रकारे झोपेतून जागी होतोय तर पाहतोय तर काय, तिचा 7 महिन्याचा पोट पुढे वाढलेला तिचा. आणि मग ती चिंताग्रस्त झाली, असं कसं झालं, मी तर नॉर्मल होतो, मला काहीच नव्हतं आणि मग एकाएकी माझं उदर कसं मोठं झालं. आणि मग ती चिंताग्रस्त झालेली आहे रोहिणी. आणि मग पुढे काय झालंय,
पुरुष नसता गर्भ राहिला परम चिंता क्रांत ते अबला नंद यशोदेस कळला समाचार सर्वतो. आता रोहिणी वसुदेव कुठे होता? कंसाच्या कैदीत होता. आणि रोहिणी कुठे होती? नंदाच्या घरी होती. कशामुळे होती? की कंसाच्या भीतीमुळं ही वसुदेवाची पत्नी इथे ठेवलेली होती. आणि मग पती जवळ नसताना पोटामध्ये गर्भ आलाच कुठून असा तिला प्रश्न पडला. आणि मग जीवी झोंबला चिंताग्री तो आकाशी वदिली देववाणी चिंता करू नको रोहिणी वसुदेवाचा गर्भसे. आणि मग नंद यशोदेला पण समजलंय आपल्याकडे ताई राहायला आले, नंद नाही ती, आणि मग राहायला तिची एकाएकी गर्भीण कशी राहिली हा चिंताग्रस्त करताना पुढे आकाशवाणी झाली की रोहिणी चिंता करू नकोस, हा तुझ्याच पतीचा गर्भ तुझ्या उदरात वाढत आहे अशी आकाशवाणी बोललेली आहे. बसू ना हे बसे हे बसे 50 झाल्या हे बसे. कुंडली कवरदार विठ्ठल पार्वती पते हनुमान सीताकांत स्मरण जय जय राम भगवान गोपाल कृष्ण महाराज.